प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्ति के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 14 ऑक्टोबर 2025 मंगळवार. मोसे. जसा मोसे की त्यांची संपूर्ण घरात विश्वासू होता. इब्री 3 अध्याय 2 वचन. आज आपण देवाची एका महान मनुष्याला भेटतो. मोसे, ज्याविषयी साक्ष दिली गेली की तो पृथ्वीवरील सर्वांपेक्षा अधिक नम्र आणि देवाशी प्रत्यक्ष बोलणार होता. मोसे 120 वर्ष जगला. पहिले 40 वर्ष तो फिरोनच्या राजवाड्यात राजकन्याचा मुलगा म्हणून वाढला. पुढील 40 वर्ष तो मिद्यान देशात मेंढपाळ होता. शेवटची 40 वर्ष त्याने इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढून कानानच्या सीमेजवळ नेले. एके दिवशी मोसे मेंढ्या राखत असताना देवाची डोंगराजवळ होरेब पर्वतावर परमेश्वराचे दूत त्याला भेटला. जलत्या झुडपातून देव त्यांचे समोर प्रकट झाला. झुडूप जलत होते, पण ते जळून संपत नव्हते. मोसे म्हणाला, मी आता वळून पाहीन, हे मोठे दृश्य पाहीन. हे झुडूप का जळत नाही? आणि जेव्हा परमेश्वराने पाहिले की मोसे वळून पाहतो आहे, तेव्हा देवाने या झुडपाच्या मधून त्याला हाक मारली, मोसे, मोसे. आणि तो म्हणाला, मी येथे आहे. निर्गम 3 अध्याय 1 ते 4 वचन. ही भेट अपेक्षित नव्हती. राजवाड्यात वाढून 40 वर्ष मेंढपाळ म्हणून घालवणे मोसेसाठी निराशाजनक असले पाहिजे, पण देवाचे बोलवणे अचानक आले. परमेश्वराला त्याला अग्नीमध्ये पेटायचे होते. देवाला तुलाही भेटायचे आहे. जसा त्याने याकोबला याकोबच्या ठिकाणी भेटून इस्रायल हे नाव दिले आणि शाऊलला दमस्काच्या रस्त्यावर भेटून पाऊल बनवले, तसाच तो तुलाही भेटून तुझ्या जीवनात मोठा बदल घडवू इच्छितो. आजपासून तुझ्या जीवनात एक मोठा परिवर्तन काल सुरू होईल आणि तू त्याची सर्वांसाठी योग्य ठरशील. देवाने जर तुझे नाव घेऊन तुला बोलावं, तर तुलाही मोसेसारखं देवाजवळ यावं लागेल, अग्नीच्या जवळ जावं लागेल. मगच तू त्याचे आवाज स्पष्ट ऐकशील. जेव्हा देवाने मोसेला बोलावले, तेव्हा पहिली आज्ञा होती, आपले जोडे काढ. हे जोडे म्हणजे जुने अनुभवाची प्रतीक होते. प्रिय देवाची लेकरा, सर्व अपवित्रता, पाप आणि अशुद्धता दूर कर. परमेश्वर तुला आपल्या सेवेसाठी गौरवशाली बोलावणी देईल. आगामी ध्यानवचन. विश्वासाने मोसे जेव्हा तो वयात आला, तेव्हा फरोनची कन्याचा मुलगा म्हणून ओळखले जाणे नाकारले. ख्रिस्ताची निंदेला मिस्रांची गजनेपेक्षा अधिक मोठे धन समजले, कारण तो प्रतिफलाकडे पाहत होता. इब्री 11 अध्याय 24 वचन 26 वचन. आजचे बायबल वचन सकाळी येसाया 43 अध्याय 44 अध्याय. सायंकाळी 1 थेसलोनिकस 2 अध्याय. धन्यवाद.